हाय फॅमिली, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे घर परपंच. आमच्या घर परपंचामध्ये काय चाललंय आज? कपड्याच्या घड्या घालायला चालू आहे त्या पूजेच्या. आणि दादा दादा बोल की दादा. हाय हाय बोल, आपल्या फॅमिलीला काय चाललंय? जेवण वगैरे झाले का म्हणावं? बोल, जेवण झालं का? नीट बोल ना बाळा, नीट बोल. अवघडले बोलायला नको तसं. हां, दाताचा माझ्या दात पडला एका साईडचा, हितला नाही घेतलाय. तिथला पडलाय ना. घेतलाय. हां, दात येईल का नाही आता मग? माहित नाही. होय, लय दिवस झाली नाही दात आहे का नाही? त्याला जीभ लावतो का सारखी? जीभ लावल्यावरती दात नीट येत नाही. हां, आणि केसाला वळण लावायचा की दादा. दादाला माझ्या डोकं इसराय आवडत नाही, जास्त नटाय आवडत नाही, सारखी पावडर लावाय आवडत नाही, आहे का नाही? सारखी पावडर लागल्यावर पुन्हा आणि एकदा माती नाही होत, मग काय करायचं? काय होते? पावडर लावली आणि पुन्हा बाहेर गेल्यावर मग माती उडते का? मग तोंडावर माती उडल्यावर आणि पावडर लावली. असं करावं लागतं काय? हा, उघडा उघडा दरवाजा उघडा. मग कडी एका लावली का? दिवसात समधीची कडी लावली का? आमचं मग एका दिवसात आणि ती बारकं लय नटतंय बघा, बारकं दादाला लय नटाचा आहे ते. थांबा थांबा थांबा, हे उघड दरवाजा, हे उघड दरवाजा. हां, कोण आलंय बघ. लावू दे दरवाजा, लावू नको, उघडाच राहू दे. दर्शू, अरे बापरे, योगेश भाऊ आले तो लॉक. हे हो का मंडळी? हॅलो, हे का मंडळी, आता आले योगेश भाऊ. आणि योगेश भाऊ काय आणले रे खायला तुम्हाला पोरानो? काय आणले खायला? बघू कसलं आणलं आईस्क्रीम. योगेश भाऊ आहे काय तर टेन्शन मध्ये दिसते ते. बघ काय प्रॉब्लेम आहे का हो भाऊ? काय झालंय नेमकं तरी? पण नाही काय बोललं, पण मला असं म्हणजे मूडच नाही माझा. जेवण करा. काय होतंय? मूड नाही म्हणजे? काही नाही, आज आई बी म्हणली काय मला भुका नाही, आज मला कसं तरी वाटतंय. हा, काय पोळ्याचा तुकडच केलं शिजवून. होय अहो, आज आम्ही बी जेवण केलं. मी बी वरण भात खाल्लं, बटाट्याचं कालवण भाकर मी बी खाल्ली आज. तू खाल्ली का ग? आम्ही जीव लावो दोघं बी. पण अर्धीच भाकर खाल्ली. पण मी तो किती खाल्ली का? ताटातला भात बी तुम्हाला दिला खावा. ही अशी झाली बघा आमची कहाणी दोघांची आज. आणि तुम्ही इतराशिवाय ना ही मंडळी सांगा व्यवस्थित की माणूस असा सारखा नर्वस असतो या, सारखा नाराजच असतो या. अशा सारख्या जर 12 वाजवून जर राहिले तोंडावर तर माणूस खुश कधी राहायचं सांगा मला? माणसाने सदर कसं हाशी खुशी मस्ती मजाक मध्ये राहायचं आहे का नाही? राहायचंय का नाही? असं जर उदास राहिलं तर मनावर परिणाम होतो का नाही सांगा मला? देवाने पटकीने नेलेलं बरोबर. कुठं जायचंय तुम्हाला? येरमाळ्याच्या जत्रेला टाइम आहे अजून. मरण गोश भाऊ लागलं मरण माग. आता काय अवघड झालं. अहो आताशी जीवनाला तुमच्या सुरुवात झाली या. आताचे केस वाढायला लागले, ते लगीन व्हायचंय अजून. काय कोण म्हणलंय या तुम्हाला? होय भाऊ? हा, कोण नाही काय म्हणलं. मग तसं काय एवढं इतराशी झालाय? काय माहिती आज मला दिवसच कसा झाला. मनानच. अहो कोण काहीतरी बोललेलं असतं, काहीतरी गोष्ट आपली घडलेली असते मनासारखी, म्हणून अशा गोष्टी होत्या त्या. बोलला पण काय का फोनवर काय झाले काय? कोणाचा फोन झाला? मैत्रिणीचं हे काय भांडण? आहे का मला माहिती? माझं मला तर असं वाटतं योगेश भाऊला मैत्रिणीचा फोन नाही आला म्हणून योगेश भाऊ नाराज होता. तुझं काय म्हणणं आहे ते? कुठल्या मैत्रिणीचा? हा, आता तुम्ही दोघं सोबत असं तुम्हालाच माहित मैत्रिणी. बघा इकडं तोंड द्यावा तेव्हा लाजते ते कसं. बघा खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा आता. राजाचं काय काम? मग काय होतंय मला सांगा? आपल्या फॅमिली समोर काय अडचण आहे तुमची? काय नाही? काय नाही, टेन्शन आहे जरा असतं माणसं. तरी तरी काय टेन्शन आहे? काय आतल्या गोष्टी आहेत का आम्हाला नाही सांगायसारख्या येते का? टेन्शन माणसाच्या मागे देणार घेणार. हां, मग पैशा पाण्याच्या गोष्टी असतील तर मग अवघड आहे. माणसं बाईमान कलियुग आहे. कलियुग आहे. अहो माणसं लई खरंच बाई म्हणाय ती भाऊ. काय सांगू तुम्हाला? आपण ज्याला जीव लावतो का नाही तीच गद्दार माणूस असतं. आपण ज्याची वाहवा करतो का ती आपली मागं काय करतं? बदनामीच करतं. हे कलियुग आहे भाऊ. लय
लय बाई म्हणायची मला. ह्या कलियुगाची रीत लय न्यारी दिल्या घेतल्याची दुनिया ही सारी आणि हीच दुनिया आठवण झाली मला आई बापाच्या माघारी. बरोबर आहे का? बायकोच्या माघारी बी म्हणावं लागो ना, बायको जाईल राग आला. नाही बाया नाही ना तसं काय? काय राहतात. खरी गोष्ट आहे भाऊ. दुनिया कशी आहे माहिती आहे का? मतलबी मतलबी दुनिया. कामापुरतं नातं गोतं. तुला चांगलं आहे, तोंडाला हां. शिजेल मागं. आणि राजा असो रंका असो नाही कुणाची बी साथ आहे का नाही? दिलं गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत. हे तर कसं आहे, दिलं तर आपलाय नाही तर मर्याय मोहर कापला म्हणल्यासारखं काम आहे का नाही? हॅलो. खरी गोष्ट आहे बरं का. आणि योगेश भाऊ म्हणजे कसं आहे, हा नॉर्मल टीच. हॅलो. का लाजताय तसं? योगेश भाऊ लाजताय तर दाखवा योगेश भाऊ डोकं. घरी मी असाच व्हिडिओ काढतो. होय. आणि मग लाजताय कशाला? एवढं काय लाजायचं त्याला? केस आले ते बघा योगेश भाऊला. हे बघा करमुडं लागतंय करमुडं. खरं म्हणून म्हणजे दिसते ती का चांगली दिसते. हा चांगली म्हणजे लय केस आले ती राव. हे का मंडळी फायदा झाला काहीतरी मी पैसे घालवल्याचा. कवा काय खाली दाव द्या मला. इकडे या इकडे या. मी पैसे हा. मग कुणी भरले ते पैसे? यार पकड्या सगळी केस आली. अशी जायते ना बुडीत जायते ना पैसे. हा बुडीत नाही हो, माघारी देणार की तुम्ही. तुम्ही मला ठेवचाल का पैसे तसं? दादा दर्शो बोल की आपल्या फॅमिलीला काय खातोय? आईस्क्रीम खातोय दाखव. दर्शनला आईस्क्रीम आणलं योगेश भाऊनी अमोलचं बटर. आणि योगेश भाऊचं चालू आहे जेवायला. तर बघूया आता योगेश भाऊला जेवाय काय काय केलंय पूजेने. ती एक काय बनवलंय ग? पूजानं म्हणलं राव हे असं भांडणं लावते ते योगेश भाऊ बघा. पूजेनं म्हणते मी म्हणाल का पूजी कधी काय का तुला दिले तर गीतानं बांगड्या भरायला. हां म्हणाल का कधी बायकोला मी तसं म्हणाल का? तुम्ही सांगा पूजी कधी म्हणाल काय? नाही म्हणत लग्न झाल्यापासून कधी नाही म्हणलं का ग? भेटत आहे मला ते. शिवी देता पण 2 शिव्या इरसर असते ते. होय कवा शिवाय दिले का तुला? पूजा नाही किती भाकर आहे. खावा मी भातच वाढते अंगाला चढता घास. मला जेवण सुद्धा खावं वाटत नाही. चढते अंगाला वाढता घास. फॅमिलीला आपल्या बोलवा की जेवायला हो योगेश भाऊ. या जेवायला काय काय बनवलंय बहिणीनं सांगा बरं जेवायला. भाजी आहे वाटतं कशाची कोण असतो. कशाची? ही कशाची घ्यायची. त्याच्यात तुकडा आहे तर बघा की तुम्ही. भाकर मला नको, मी नसतं वरण भात खाईन. का खावं वाटत नाही, अनपाणीच खावं वाटत नाही. दादा लय शायनिंग करतोस तू. मस्का पाव खावा नको मस्त खाऊ आता. खावा. खायचं का दादा भात तुला? भात दर माझ्यातलं खावा खावा पोटाला लांब जायचं या. हा तर मंडळी आम्हाला आज जायचं आहे खूप असं दूरवर चाललेलं आम्ही कार्यक्रमाच्या संदर्भात. आणि योगेश भाऊन आज काय नाश्ता वगैरे केला नाही का? बनवलं काय आज रेसिपी वगैरे? तुकडं केलं तर पोळ्याचं. रेसिपी केली काय? व्हिडिओ टाकलाय सोडला का? नाही अजून. होय योगेश भाऊने पोळ्याचा तुकडा केलेल्या रेसिपी सोडलेल्या त्यांच्या बी चॅनलला भाकरी जाऊन करायला बघा. म्हणतो, आई म्हणली नको. होय चपात्या करत तर नको म्हणली, पोळ्या शिजव मला, पोळ्याच खाते. हां म्हणजे आईला बी आज जेवायची काही इच्छा नव्हती त्याच्यामुळे योगेश भाऊ नुसतं पोळ्याचा तुकडा करून आले. तर तुला बी पोळ्या आवडते ना कडे? पण ताज्या नाही, शिळ्या पोळ्या सकाळ उठून. चहाच बंद आहे तर पोळ्याच खाते. काय वजन वगैरे कमी झालंय का तुझं? तुम्हाला कसं वाटतं? मला नाही काय. झालंय अगं. पूजा खराब झाली बघा. काय कार आहे बिचारीच्या मागं. नवऱ्याचा. हां नवऱ्याचा कारभार आहे मागं तिच्या. माणसं काय काय म्हणते ती खराब झाली बिचारी आणि ते बिचारी खराब व्हायच्या मागं लागली या. लाव ना भाऊ आल्यावर. औषधं पिती या. मला वांगाळा व्हायचं आणि मला आमच्या वांगाळा गावातली बाई, मी सकाळी गेलोय आणि मला मी म्हणलं आणसात कुठे गेली, आणसात इकडे काम आहे. म्हणली मेली काय आणसात? त्यो मला माहित नाही गावातली मेलेली म्हातारी 6 दिवस झाले होय. आणि मी तुझ्याकडे गेलोय. 6 दिवस झालं वारून. 6 दिवस झालं बघा म्हणजे ज्यांना तुम्ही शोधायला गेलता तीच गेल्या. होय हो. तुम्हाला माहितीच नव्हतं? मला माहितच नाही. घरीच नाही बाबा ही पायी जागेला नाही सारखं ती घुंगरू बांधलेली काम आहे. माहितच नाही. आज इथं तर उद्या तिथं तर कवा कुठं पुन्हा अजून म्हणतेला तुम्हीच फिरवताय. पोटासाठी जावं लागतं, काय करायचं.
वाटले वाईट आहे. मिरचू खाऊ नका बरं का भाऊ तिला तिखट मिरचू आहे साधं नाही. मी मिरचूच घेतलं ना नुसतं कुटकुट घेतलंय. कशाला मीठ लागतंय मिरच्याला होय. तुम्ही आपल्या फॅमिलीला जेवाय बोलवलं नाही. पहिल्यांदाच म्हणले की या जेवायला वरण भात खायला लागले तर बघा ही घास मस्त काय माझी घास मस्त का म्हणतात अवघड आहे का नाही म्हणजे बसायचं बी मेहण्याला त्याच्या आईला का कमी जास्त काय घास कमी जास्त भरवा म्हणलं आणि हे मेहना लागला म्हणायला घासच मोपायला लागला. दादा ए सांग मला 2 गोष्टी आनंदाच्या. बघड्या तुझी तू असं फिरवा कॅमेरा हे असल्या इथे कुठं ना मेवण्याचं. पण किती माणूस पोटाच्या आरे पडले इकडं आपली फॅमिली सोन्यासारखी बघते आपल्याला त्यांना 2 गोष्टी बोलाव्या. घाई गडबड असते की परत मागं. मला बी लय अनुभव आहे. होय ओरका चला चला म्हणतो परत. असू द्या मॅडम घ्या समजून काय समजून करावी लागते काय गडबड. घाळ माणसं आयुष्यात जीवनात असल्यावरती गडबड करावी लागते. गडबड करणारी माणसं असल्यावर वाढून काम बसतं. नाही आमचं तर वाढतच. गडबड करून उपयोग नाही. अति घाई कामाची नाही. अहो अति घाई संकटात नाही. ती घाईच तिथं कामच झालं पाहिजे. त्या घाईचं कामच झालं पाहिजे घाई केली तरी. सावकाश आनंदाने हा गाडीवरती तुम्ही प्रवास करत असताना घाई करू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टीचं बाबा आपल्याला त्याच्यापासून इजा पोचणार आहे त्या कामाचं कधी गडबड करायची नाही. पण तुम्ही बिनकामी जर बसचाल म्हशीवणी पाण्यात पडल्यावनी असं तर मग कसं व्हायचं. अहो तुम्हाला देरी हरी पलंगावरी मला हा हा मला दे रे हरी पलंगावर ऐका म्हणजे तुम्हाला काही घरचं काम नाही नुसतं फिरता बाहेर दुसरं काय काम आहे तुम्हाला. आम्हाला सगळं बायावणी करून यावं लागते घरनं. असं आहे का. अहो मला बी तसाच कराय भाऊ माग कुठं काय तुम्हाला उगं तुम्हाला दावत नाही मी सांगत नाही मी. तुम्हाला फक्त फिरायचं काम आहे. त्यांनीच उठल्यापासून स्वयंपाक केला. ते कालवण भाकरी केल्या मिरची केल्या. पोरांना आंघोळ्या घातल्या कपडे धुले भांडी घासली हो का, एवढी योगेश भाऊ धूळ यायच्या तर म्हटलं की परत वरण भात केला. का नाराज झालं तसं म्हटल्यावर. कशाला माझं काम केलेलं सांगत जाऊ नका एवढं ग. मला असं आनंद आश्रय येतं मग मला पुन्हा. घे की तेवढं कालवण घ्यायच का नाही. नको. तुम्ही लई बोलता मग अशी तुमची तोंड दाबाय पाहिजे सांगशील खवाई. अशी नको बाबा असल्या कोण त्यांना खाते तसलं नाही पटत. काय बारक्या लेकरांनी काय बी खाते ती डोनलटन शेनलटन चहा खाऱ्यान लागतं पण टोसन नेहमी चहा पित नाही. बारक्या लेकरांनीच आहे काम सगळं. हो का आम्हाला खाऊ द्या. म्हातारपणात काय खाल्लं की खो होऊ नये. सुना मग त्याला म्हाताऱ्याला काहीच पटत नाही. म्हातारीला काहीच पटत नाही म्हणून सवय लावून घे. बरं आहे बाबा खा खा. आता इथं खाय पुण्याच्याला काही खाऊन बी देत नाही. तसं आहे ती मात्र आहे बाबा. म्हणून खाऊन जे असेल ते खाऊन पिऊन असू द्या चांगली गोष्ट आहे. खात जावा नका खा. जाडजूड व्हा. झाड नको व्हायला. काही इतकं खातोय का आपण चढवा. नाही नाही बघा की पूजा एवढं काय वजन नाही तिचं तरी करत पण होती ती मला ती कलंगडी बरी वाटते ती बघा. तरी पण तिनं औषध चालू केले खराब व्हायचं बरं का मंडळी. मला सुद्धा वाटतं अजून थोडं कमी व्हावं काय तुमच्यात आहे कमी व्हायला. हा असं भेटतं मला. आणावं लागल गाडीवर टाकून मधी शिर्डीचं करडू टाकले आहे 50 किलो वजन आहे आणि कमी करायचंय म्हणा बघ. तरी बरं पण आहे की लय बी खराब नाही चांगलं नाही लय बी जाड नाही करायचं. हे असं काम आहे मंडळी. माझं वजन वाटतं 48 किलो पर्यंत असावं. का 35 मी 48 पर्यंत. 48 म्हणजे 50ला अजून जाऊन घे चालेल. 50ला अजून जाऊन 2 किलो कमी करायचं का भाऊ तुम्हाला. मला सांगा तुमचं वजन कमी करायचंय का करायचं का 2 किलो कमी. होतंय कमी म्हणायचं. नाही माझ्याकडे आता उन्हाळ्याचं अन्न जात नाही येते कमी म्हणायचं. माझ्याकडे औषध आहे त्याच्यासाठी मंडळी बरं का. योगेश भाऊचं जर वजन कमी करायचं असलं का औषध प्यायला तर काय करायचं. औषध नाही आता आपण जिथं जाईल का तिथं बाबा जेवण केलेली असते ती बरोबर का. तर तिथं काय म्हणायचं जेवाय केली की नका 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 योगेश भाऊ जेवले ते नका 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 योगेश भाऊ जेवले ते त्यांना जेवायचं नाही. एवढंच करायचं बाकी काय नाही. चालतंय का करू का तुम्ही मला म्हणा माझं 2 किलो वजन कमी करा. कुठं बघा की काय खाल्लं. कुठं गाण्याला जाईल का तिथं काय करायचं उतरवलं. योगेश भाऊ जेवलेतच म्हणायचं. माझा फोन आलाय बोला तोरून फोन आणतो मी. हॅलो हां बोला की. फुटाडाने उच्च उच पण नाही तर 2 भाकरी 3 भाकरीचा मुर्दा पाडावा लागतो.
होय 3 भाकरी खाता काय? हो हा करतो थोड्या वेळाने फोन तुम्हाला. 3 भाकरी खात्यात योगेश भाऊ ऐका. हो, नाही आता खात. ह्याच्यावरनच विषय आता बघा. 3 भाकरीचा मुडदा पाडायला पाहिजे ना असा म्या. पण नाही खात तेवढ्या. इळाच्या मी 4 चपात्या खात असेल बघा, सकाळी 2 किंवा संध्याकाळी 2. पण काय गरज आहे खायची? आपल्या पोटाला जेवढं लागतं तेवढं खावंच. कमी जेवायचं नाही, जास्त जेवायचं. काय नवाल झाले मंडळी त्या केसाचं तर. अहो, फार काय बाप्पा काय नाही, जरा गुदगुदू लावले. करतोय. काय माणूस सारखा ते आरसा सोडत नाही. तडकला आरसा तर ती बघून गुदू गुदू करतोय हो जरा. केस लावले तीन केस लावले ते काय नका. हे केस लावली, हो का मला केस लावली, हो का, हो का, हो का मला केस लावली, हो का, हो का. केस लावली तुम्हाला, असं करते ते. हो का मला केस लावली ती बघा कशी आली ती का नाही इकडं आली इकडे असं म्हणायचं. कसं कसं इकडं नाही आली. जेवला का तुम्ही? काय करताय हो तुम्ही? काय करताय हा? ही इकडं, हा, ही तसं असं, असं खाली तिकडं टकोरं असं, करून. ही असं. लय तिकडं पोहारं कावदान होतं, पाऊस लय होता तिकडं. हा, सारखं टकोर मोरी घ्यायचं. आणि योगेश भाऊ तुम्ही तर टकलं होता की केस कशी आली. आताच नाही तुमची एवढी वाढवायची केस मला. वाढा वाढा चांगलं दिसणार. मग काय तुम्ही पण ते ती एक आहे की बिकार चोट आपल्या फॅमिलीत घाण करायला, सगळी चांगली आहे म्हणतो. कोण आहे बरं? काय नाव घेऊ ते काय सांगा. नाव आहे का की त्याचं? तुमचं म्हणतो माधुरच्यात म्हणतो तुमचे व्हिडिओ पांचट असतात. तुम्ही सांगा फॅमिली काय पांचट असतं? काय नाचू का आमचं बाबा फक्त मला? आमचं फक्त रेसिपीच व्हिडिओ असते, दुसरं बाकीचं काय नसतं. तर का आम्ही शिवाय देतोय कुणाला का काय? त्याला पांचट दिसत तर त्याने बघूच नाही की मग. हाना मारायचं पाहिजे तेव्हा मग चांगलं वाटत मजा येते बघायला. एवढी आमची सगळी सद्गुरू फॅमिली आहे, माणसं सगळी आपली स्वामी समर्थ. दर्शनची उंच वाढली का नाही? उंच वाढली आहे. मेरा हिरो, राजू हे मेरा हिरो, काय द्यायचं दर्शन? माझा दर्शुवा सोनूला. द्यायचं ह्याच्यात देऊ का वाटत? बरं चला निघूया. पूजा निघतोय आम्ही, उशीर होतोय. हातार मंडळी निघतोय. ऊन भरपूर पडलंय, उन्हाळा भरपूर असा आहे. तरी सर्वांनी आपापली काळजी घ्यायची उन्हाची. उन्हात जात असताना डोक्याला टोपी घाला. त्यानंतर कोणी नाव ठेवू काय बी करू, मी रोमाला बांधत असतो, तुम्हाला सण होत नाही तोंडा. बोला बोला तर. सरळ आपलं स्कार्फ घ्यायचा. टोपी कुठं आहे दादा? टोपी हां मेरेवाली तेरेवाली. दोघाच्या पण, दोघाच्या पण. सांगा सांगा सांगा. मागं काय राजाला नाव ठेवतो ठेवतो ते असू दे. चला मंडळी भेटूया. लोकांचं कसं आहे आता तोंडावर बोलते ती गोड आपलं म्हणून आपलं आपलं म्हणतं, आपण त्यांना आपलं म्हणतो आणि आपलंच आपल्या पाठीत खंजीर खुपसतं. ही कलियुगाची रीत आहे. खरंच आपलं आपल्या पाठीत खंजीर खुपसतं. खरंच कळलं काय तुम्हाला? अवले अनुभव आहे मला तर मोठा. हां असू विश्वास कोणावर ठेवायचा? विश्वास हा ठेवला की विश्वासाचा घात आहे. आहे का? त्याच्यामुळे विश्वास फक्त कोणावर ठेवायचा माहिती का? फक्त आपल्या देहावर, दुसऱ्यावर कोणावर नाही. सक्क नाही, निक नाही, बाहेरचं नाही, कुणाचं नाही, कुणी नाही. एक परमेश्वर आणि एक आपण, दोन दुसरं. बरोबर. माझा तर फक्त या कलियुगात देवावर विश्वास आहे बघा, कुणावर नाही बाकीचा. माझ्यावर नाही विश्वास. तुमच्यावर सुद्धा हो, नाही. शपथ. फक्त देवावर बघ. आहे. एकोणीस तो ह्यांना सोलापूर. फक्त माझा विश्वास महादेवावर, दुसरा कुणावर नाही. होय कोल्हापूरच्या ती सोलापूरच्या बाजारात ठेवून येतो त्यांना. कोणी बी घेतली मला, मी काय बसून नाही, किती बी काम करते घरी जाऊन त्यांच्या काही बी करेन. बरं चालतंय. चला ना मंडळी. चला भेटू. मी आहे सध्या टेन्शन मध्ये, मला बोलायचं काय बोललो ती बी मला कळलं नाही व्हिडिओ मध्ये. असं नका खरं काळजी- बोललो का चुकीचं काळजी बोललो? घेऊ नका. काय चुकीचं गेलं असलं तर सॉरी बरं का फॅमिली. कधी आजच्या व्हिडिओ मध्ये बोललाय का? आता काय बोललो असेल चुकीचं हां तर, हां बरं असं. कारण मी आहे सध्या जरा म्हणजे Tension निर्वस आहे. काय असलं असू दे, चुकीचा गलत शब्द गेला तर. नाही तुम्हाला सगळी समजून घेणारी फॅमिली आपली.